घर सजवायला फक्त वस्तू पुरेशा नसतात. कारण सुंदर दिसणारं घर तयार करणं सोपं असतं. पण त्या घराला रोज वेळ देणं, त्याच्यावर प्रेम करणं, ही एक शांत जबाबदारी असते. आणि ती एवढी मोठी जबाबदारी आपल्या स्त्रियांच्या खांद्यावर असते. आणि आपण सगळ्याच जणी ती जबाबदारी अतिशय प्रेमाने पार पाडत असतो. तर हाय हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर चला, आज मी माझं क्लिनिंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ह्या रुटीनमधून आपण आपलं घर कायम पॉझिटिव्ह आणि फ्रेश कसं ठेवू शकतो, तसंच घरातली निगेटिव्ह एनर्जी कशी कमी करू शकतो, याच्या काही सिंपल टिप्स पण सांगणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल आपण घरामध्ये एवढं सगळं फर्निचर बनवतो ना, की त्या प्रत्येक फर्निचरमध्ये असे काही ड्रॉवर्स असतात. जसं की माझं हे टीव्ही युनिट. आता ह्या टीव्ही युनिटमध्ये माझे हे 3 ड्रॉवर्स आहेत, ज्यामध्ये ना भरपूर काही सामान आम्ही ठेवतो. जसं की माझ्या काही रांगोळ्या वगैरे असतील किंवा स्मिथच्या काही गोष्टी असतील किंवा आपल्याला ज्या नाही लागत गोष्टी आपण पटकन ह्या सगळ्या ड्रॉवर्समध्ये टाकून देतो. जिथे आपल्याला हाताला येईल तिथे आपण टाकून देतो. आता ह्या ड्रॉवर्समध्ये ना माझ्या भरपूर असा स्पेस आहे आणि म्हणूनच ना मी इथे भरपूर अशा काही गोष्टी स्टोअर करून ठेवते. माझ्या ह्या रांगोळ्या वगैरे सगळ्या इथेच असतात किंवा जे साचे वगैरे आहेत, तर ते सुद्धा याच ड्रॉवरमध्ये वगैरे असतात. आपण काय करतो, वरच्यावर सगळी क्लिनिंग वगैरे करतो. जसं की लादी पुसणं असेल, कुठे झाडू मारणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण हे जे ड्रॉवर्स असतात ना, ह्यांच्याकडे मात्र लक्ष नाही देत. दुर्लक्षच करतो बहुतेक वेळा आणि त्यामुळे ना असं काही क्लटर तिथे जमा होतं. आता इथे पण बघा, ह्या ड्रॉवरमध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत. ज्या काही लागणाऱ्या पण आहेत, काही न लागत्या पण अशा गोष्टी आहेत, ज्या इथे ठेवलेल्या आहेत. आपल्या घरामध्ये अशा वस्तू असतात ना, ज्या फक्त जागा घेत राहतात. पण त्यांची आपल्याला खरंच काही गरज नसते. तरीही आपण त्या वस्तू तशाच ठेवून देतो. कधीतरी आपल्याला ती गोष्ट उपयोगी पडेल म्हणून आपण त्या गोष्टी तशाच ठेवून देतो. पण हळू-हळू ह्याच छोट्या-छोट्या गोष्टी क्लटर बनायला लागतात आणि मग ड्रॉवर असो किंवा कपाट सगळं भरलेलं वाटायला लागतं. म्हणूनच मला असं वाटतं ना, की वेळोवेळी आपण ड्रॉवर्स चेक करणं खूप गरजेचं आहे. जे आपण खरंच वापरत नाहीये किंवा गेल्या 2-3 महिन्यात ज्याच्याकडे आपण बघितलंही नाहीये, ज्याला हातही लावलेला नाहीये, अशा काही गोष्टी प्रामाणिकपणे बाजूला काढायला पाहिजेत. कारण ना आपण बऱ्याच अशा गोष्टी नवीन-नवीन आणत राहतो. पण जुन्या गोष्टी मात्र घरातून बाहेर काढत नाही आणि तिथेच प्रॉब्लेम होतो. आणि म्हणूनच थोडंसं डिक्लटरिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. ज्यामुळे फक्त जागा मोकळी होत नाही, तर घरात एक हलकं आणि फ्रेश पॉझिटिव्ह फील सुद्धा यायला लागतं. घरामध्ये मुलं म्हटल्यावरती त्यांच्या अशा खेळण्याच्या किंवा गेमच्या वस्तू आल्याच. तसंच स्मिथचे पण काही हे गेम्स वगैरे आहेत, जे मी ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले आहेत. बरेच त्याचे चेस बोर्ड वगैरे आहेत, तर ते सुद्धा तो कधी-कधी खेळतो, जास्त खेळत नाही. पण तरीही मी हा ड्रॉवर ना नेहमी चेक करत असते, की त्याला कोणती गोष्ट हवी आहे, नाहीये. जर नसेल लागत ना, तर ती मी लगेचच काढून टाकते. यामुळे काय होतं ना, की घरामध्ये जास्त काही वस्तू साचल्या जात नाही आणि जागा रिकामी सुद्धा राहते. आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये कशाची ना कशाची बिलं असतात किंवा काही डायरीज असतात किंवा जे आपण वस्तू मागवतो त्याच्यासोबत आलेले मॅन्युअल्स असतात. अशा बऱ्याच काही गोष्टी असतात, ज्या अशाच विनाकारण पडलेल्या असतात ड्रॉवर्समध्ये धूळ खात. असे काही बिल्स असतात ज्यांची आपल्याला गरज सुद्धा नसते किंवा त्यासोबतच काही रद्दी वगैरे असते आपल्या घरामध्ये, तर ती रद्दी सुद्धा आपण वेळच्या वेळी क्लीन केली पाहिजे. आपल्याला जे पेपर्स पाहिजेत ते आपण नीट जपून ठेवले पाहिजेत. असं केलं ना, की ज्यावेळी आपल्याला काही बिल्स पाहिजे असतात, काही पेपर्स पाहिजे असतात, ते आपल्याला वेळच्या वेळी जागेवर नीट भेटतात. आणि वस्तू जर घरामध्ये कमी असतील, तर त्या वस्तू नीट ऑर्गनाइज करून ठेवायला सुद्धा मदत होते आणि आपल्याला वेळच्या वेळी त्या गोष्टी मिळतात, जेव्हा आपल्याला पाहिजे असतात. बघा ना, कधी-कधी घरामध्ये आपल्या इतका पसारा असतो ना आणि तो पसारा बघून, त्या वस्तू इकडे-तिकडे पसरलेल्या बघून आपलं माइंड सुद्धा तसंच गोंधळून जातं आणि आपली इतकी सगळी चिडचिड होते ना आणि घरामध्ये त्यामुळेच अशांतता पसरते आणि ह्यामुळेच एक निगेटिव्ह वाइब सुद्धा घरामध्ये तयार होते. जर आपल्याला आपलं डोकं एकदम शांत, रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह ठेवायचं असेल ना, तर त्यासाठी आपलं घर सुद्धा तेवढंच पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं पाहिजे आणि त्यासाठीच मी म्हणते ना, की आपल्या घरामध्ये जेवढ्या काही अडगळीच्या गोष्टी असतील, ज्या आपल्याला नको आहेत, त्या लगेचच काढून टाका. जर एखादी गोष्ट दुरुस्त करण्यासारखी असेल, जर ती आपण वापरू शकत असू, तर ती गोष्ट नक्कीच दुरुस्त केली पाहिजे आणि ती वेळेत केली पाहिजे. जिचा आपण वापर करू शकतो आणि ती अडगळ म्हणून आपल्या घरामध्ये राहणार नाही. त्याचसोबत अशा काही वस्तू असतील ज्या चांगल्या असतील पण आपल्याला त्या वापरायच्या नाहीयेत.
तर त्या एकतर कोणाला तरी देऊन टाका, जेणेकरून त्यांना त्या गोष्टीचा फायदा घेता येईल. आता तुम्हाला माहितीच आहे, की मी एक न्यू फूड प्रोसेसर घेतलेला आहे. त्याच्यामुळे हा माझा मिक्सर आहे ना, असाच पडून आहे. तर मी विचार केला, की हा असाच ठेवण्यापेक्षा मी गावी घेऊन जाईल आणि तिथे आम्हाला तो यूजमध्ये येईल. तुमच्याही घरात अशा काही वस्तू असतील, ज्या तुम्हाला नको असतील, तर तुम्ही तुमच्या गावी किंवा तुमचं घर असेल गावी, खूप मोठं असेल, तर तिथे तुम्ही नेऊ शकता, तिथे यूज करू शकता. जसं की आता मी हा मिक्सर माझ्या गावी घेऊन चालली आहे आणि गावची आपली घरं खूप मोठी-मोठी असतात. तिथे 2-3 गोष्टी एक्स्ट्राच्या जरी असल्या ना, तरी त्यांची अडगळ वगैरे असं काही वाटत नाही. त्या गोष्टी वापरल्याच जातात, जेव्हा काही कार्यक्रम वगैरे असतात तेव्हा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात जेवढ्या कमीत कमी वस्तू ठेवता येतील ना, तेवढ्या कमीत कमी वस्तू ठेवत चला. कारण ना, आपण अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्याला मेंटेन सुद्धा करता येत नाही किंवा त्या स्वच्छ सुद्धा करता येत नाही. घरामध्ये अशा गोष्टी ठेवा ज्या तुम्ही रोज छान क्लीन करू शकता किंवा तुम्हाला त्या क्लीन करायला आनंद वाटू शकतो आणि तुम्ही मनापासून त्या गोष्टी क्लीन करू शकता. जसं आपल्या घरामध्ये भरपूर अशी धूळ वगैरे जमा असते, तर ही जी डस्टिंग आहे, तर ही आपण रोजच्या रोज केली पाहिजे. असं नाही की मी आता संडेची वाट बघेन, मग संडेला सगळं एकदम पसारा काढेन आणि मग मी सगळं पूसपास करेन, असं नाही. दररोज आपण ही डस्टिंग वगैरे केली पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये ना धूळ वगैरे साचत नाही. कारण घरातली कामं अशी नसतात, की एकदा केली की संपली, असं नाही. आपण रोजच्या रोज ही डस्टिंग केली पाहिजे. जिथे आपल्याला वाटते गरज आहे पुसायची, तर त्या गोष्टी पुसूनच घेतल्या पाहिजे रोजच्या रोज. जेव्हा आपण घरातली लादी वगैरे पुसतो ना, त्याच्या आधीच आपलं जे पण काही फर्निचर वगैरे आहे, तर त्याच्यावरती एकदा असा हात फिरवा, जेणेकरून ती गोष्ट एकदम स्वच्छ होईल आणि रोजच्या रोज जरी पुसली ना, तरी ती एवढी घाण नाही होत. त्यामुळे ती क्लीन करायला सुद्धा काही जास्त वेळ नाही लागणार. जेव्हा आपण एखादी गोष्ट भरपूर दिवसांनी क्लीन करायला घेतो ना, तेव्हा मात्र त्या गोष्टीला भरपूर असा वेळ लागतो. जसं की आपण घर जर महिन्यातून, 6 महिन्यातून, वर्षातून असं साफ करायला काढलं, तेव्हा आपल्याला भरपूर वेळ लागतो. पण तेच जर आपण दररोज किंवा 1-2 दिवसांनी का होईना एखादा कोपरा स्वच्छ केला घरातला, तर तेच आपण महिन्याला किंवा वर्षाला किंवा 6 महिन्यातून जे घर साफ करतो ना, तर ते साफ करण्यासाठी जेव्हा आपल्याला जास्त वेळ लागतो ना, तो जास्त वेळ आपल्याला लागणार नाही आणि आपलं काम सुद्धा तेवढंच ईझी होईल आणि त्याहून जास्त फायदा हा होतो, की आपल्या घरामध्ये भरपूर अशी पॉझिटिव्हिटी निर्माण व्हायला मदत होते. कारण तुम्ही बघा, आता आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो, तिथलं वातावरण आपल्याला किती छान, शांत वाटतं. कारण तिथला आजूबाजूचा परिसर तसा स्वच्छ, छान असा असतो आणि त्यामुळेच आपलं माइंड सुद्धा तिथे रिलॅक्स होतं. तसंच आपल्या घराचं सुद्धा आहे. आपण आपलं घर सुद्धा जर तसंच छान, सुंदर, नीटनेटकं, ऑर्गनाइज केलेलं असेल ना, तेव्हाच ते आपल्या डोळ्यांनाही छान दिसतं आणि आपल्या डोळ्यांना ज्या गोष्टी छान दिसतात, त्यामुळे आपला मूडही तेवढाच छान पॉझिटिव्ह राहतो. आपल्या घरातल्या काही वस्तू ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी ना आपण असे छोटे-छोटे ट्रे यूज करून घेऊ शकतो. आता इथे या टेबलवर बघा, हे असंच काहीतरी पडलेलं आहे. माझं भीमसेन कापूर मी रोज लावत असते, तर त्याच गोष्टी मी ह्या टेबलवरती ठेवल्या होत्या. पण आता मी एक छोटासा ट्रे घेऊन तो इथे सेट करून घेतलेला आहे आणि त्यासोबत एक छोटंसं असं मनी प्लांटचं इथे पॉट ठेवलंय. एकाच साध्या सिंपल अशा गोष्टीने ह्या जागेचा लूक किती चेंज होतो बघा. आता ही कामं आपण रोजच्या रोज तर करू शकतो. जसं की आपले हे टीव्हीचे रिमोट्स असतील किंवा अशा छोट्या-छोट्या गोष्टी आपण रोजच ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. ज्यामुळे आपल्या घराला आहे ना, एक छान क्लीन लूक येतो. बऱ्याचदा काय होतं ना, की आपण डोक्यामध्ये विचार तर करतो, की नाही आज मला हे क्लीन करायचंय. पण जेव्हा आपण असा विचार करतो ना, की ते क्लीन करायचंय, तेव्हा मात्र आपल्याच्याने ते काही होत नाही. ज्यावेळेस आपल्या डोळ्यांना ती घाण तिथे दिसतीये किंवा धूळ दिसतीये, तेव्हाच लगेच ती गोष्ट क्लीन करून घ्यायची. कारण आपण नंतर म्हटल्यावरती त्याच्यामध्ये भरपूर अंतर असतं, नाही का? त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट घाण दिसते, ती तिथल्या तिथेच स्वच्छ करून घ्यायची. म्हणजे काय होतं ना, ती धूळ आपल्याला पुन्हा काही दिसत नाही आणि आपली चिडचिड सुद्धा होत नाही. बऱ्याच जणींना सवय असते, की एकदम धूळ साचू द्यायची किंवा एकदम सगळा घाण होऊ द्यायचं घर आणि त्याच्यानंतर मग महिन्यातून, 6 महिन्यातून घर स्वच्छ करायला घ्यायचं किंवा संडे टू संडेच घर स्वच्छ करायचं. मधल्या दिवसामध्ये त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. याच्यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. ही आपल्या डोळ्यांना काही दिसत नाही आणि डोळ्यांना जरी दिसत नसली, ती आपल्याला नक्कीच फील होत असते. त्यामुळेच आपण आपलं घर नेहमी स्वच्छ आणि क्लीनच ठेवायला पाहिजे. आता व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी ह्या गोष्टी एकदम सगळ्या क्लीन करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला. पण आपण ह्या गोष्टी रोज एक गोष्ट क्लीन करू शकतो. जसं की आज मी हा फ्रिज क्लीन केलाय. उद्या मी अजून कोणती गोष्ट क्लीन करेन किंवा उद्या मी बेड क्लीन करेन किंवा त्याच्यानंतर मी एखादा सोफा क्लीन करेन. ज्यामुळे ना रोज एक वस्तू आपली स्वच्छ होत जाते
आणि हे रुटीन आपलं काही कधीही न संपणार आहे. असं नाही की आज आपण क्लीन केलंय मग ह्याच्यानंतर आपल्याला क्लीनच करायचं नाहीये. हे रुटीन आपलं कधीच न संपणार आहे आणि आपला हात हा चालूच असला पाहिजे घरामध्ये. कारण त्यामुळेच आपलं घर नेहमीच स्वच्छ राहणार आहे, ऑर्गनाइज राहणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कपाटामध्ये, वॉर्डरोबमध्ये भरपूर अशी कपडे आपण ठेवलेली असतात, जी आपण कधीही वापरत नसतो किंवा वर्ष 6 महिने त्याच्याकडे आपण बघितलेलंही नसतं. अशी कपडे किंवा अशी फाटलेली कपडे असतील आपल्या कपाटामध्ये, तर ती लगेचच काढून टाका. कारण ही सवय आपल्या बायकांमध्ये असतेच, की नवीन कपडे घ्यायची आणि जुनी मात्र तशीच साचवून ठेवायची. भले ती फाटलेली असो, तुटलेली असो, कशीही असो. आपण ती नेहमीच जमा करून ठेवतो, पण असं करू नका. जेव्हा आपण एखादी नवीन खरेदी करतो किंवा नवीन कपड्यांची खरेदी करतो ना, शॉपिंग करतो, तेव्हा आपल्याकडे जुनी जी कपडे आहेत, ती आपण वापरतोय का हे एकदा स्वतःला विचारा. आणि जर नसेल आपण ती कपडे वापरत ना, तर ती लगेच कोणाला तरी देऊन टाका. अदरवाईज आपण त्याच्या काही बेडशीट्स वगैरे बनवून घेऊ शकतो किंवा गोधड्या वगैरे बनवून घेता येतात आजकाल, तर त्यासुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. जेणेकरून आपल्या घरामध्ये ना ती निगेटिव्ह एनर्जी निर्माणच होणार नाही. जर आपण आपल्या घरामध्ये छान फ्रेश वस्तू ठेवल्या, छान कपडे ठेवली तर. त्याचसोबत आपल्या घरामध्ये ना झाडं असणं पण खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये झाडं लावतो ना, तेव्हा आपल्या घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. कारण घरामध्ये जर झाडं असतील ना, त्यांची ग्रीनरी जी असते, ती आपल्या डोळ्यांना सुद्धा तितकीच छान दिसते. त्यासाठी काही महागडीच झाडं आणली पाहिजे असंही काही नाही. आता ही माझी जी बरणी आहे ना, ही सिरॅमिकची आहे आणि हिचं काही झाकण तुटलेलं आहे माझ्याकडनं. तर म्हटलं चला ह्याच बरणीचा काहीतरी आपण उपयोग करून घेऊया. आता तुमच्याकडे पण असे काही पॉट असतील किंवा अशा काही बरण्या असतील, तर त्यांचा सुद्धा तुम्ही अशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकता, जसा मी इथे तुम्हाला दाखवतेय. ह्याच्यामध्ये मी माझं प्युरिफायरचं जे पाणी आहे ना, ते यूज करते. आपल्या घरामध्ये जी इनडोअर प्लांट वगैरे असतात, जे आपण पाण्यामध्ये ठेवतो, ते पाणी आपण प्युरिफायरचंच यूज करायचंय, जेणेकरून ना झाडांची ग्रोथ छान होते. कधी-कधी आपलं जे पाणी असतं ते बोरिंगचं वगैरे असतं. त्याच्यामुळे ना जे इनडोअर प्लांट्स असतात आपले पाण्यातले, जे आपण पाण्यामध्ये ठेवतो, त्यांची ग्रोथ छान होत नाही त्यासाठी. आता तुम्हाला माहितीच आहे, की माझ्याकडे भरपूर अशा मनी प्लांट्स आहेत, तर ह्याचेच मी थोडे-थोडे असे कट करून घेणार आहे ब्रांचेस आणि तेच मी त्या पॉटमध्ये लावून घेणार आहे. तुमच्याकडे सुद्धा अशा काही मनी प्लांट्स वगैरे असतील ना, तर तुम्ही सुद्धा असं छोटे-छोटे त्याचे कट्स करून तुम्ही तुमच्या एका पॉटमध्ये लावू शकता आणि एक छान असं झाड तयार करून घेऊ शकता. तुम्हाला जर जास्त झाडांची काही आवड नसेल, तर तुम्ही अशी छोटी-छोटी झाडं तुमच्या घरामध्ये इनडोअर प्लांट म्हणून ठेवू शकता. जेणेकरून आपल्या घरामध्ये ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आपल्या घराला एक वेगळाच एक छान एस्थेटिक असा लूक येतो. बघा, छोट्या-छोट्या कटिंगपासून हे किती छान असं पॉट तयार झालेलं आहे आणि हे पॉट ना आपण कुठेही ठेवू शकतो. आता इथे माझ्या फ्रिजच्या वरती जो हा स्पेस आहे, तर तिथे जागा आहे. तिथे दुसरं काही नाहीये म्हणून मी इथे ॲड केलंय. तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबलवरती, टीव्ही युनिटवरती किंवा डायनिंग टेबलवरती, टीपॉटच्या टेबलवर कुठेही तुम्ही हे ठेवून तुमच्या घराला एक वेगळा एस्थेटिक लूक देऊन घेऊ शकता. आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्याला खूप अशा काही महागड्या गोष्टी ठेवायची गरज नाही. इथे तुम्हाला दिसतच असेल. बघा किती छान मस्त असा लूक आलाय ना ह्या दोन्ही पॉटमुळे. तसंच आपल्या घरामध्ये काही मेन वॉल असतात. जसं की माझी ही सोफा वॉल आहे. तर ह्या वॉलवरती ना मी अशा मिनिमल अशा डिझाइन असणाऱ्या ज्या फ्रेम्स आहेत ना, त्या मी इथे ॲड केल्यात आणि ह्या फ्रेम्सने ना माझ्या सोफ्याच्या वॉलला एक वेगळाच लूक आलाय. आणि आजकाल आपल्याला आपल्या घरामध्ये अशाच कोझी वाइब्स तयार करायच्या असतील, तर तुम्ही अशा प्रिंटेस्टी छान क्यूट अशा फ्रेम्स तुमच्या घरामध्ये ॲड करून घेऊ शकता. आणि त्यावरती ना मी असा एक छोटासा लॅम्प तिथे लावलेला आहे. त्याच्यामुळेच ना ह्या सगळ्याला एक वेगळाच लूक आलाय आणि ते दिसायलाही खूप छान वाटतं. जर तुम्हाला या फ्रेम्सच्या लिंक पाहिजे असतील ना, मी माझ्या घरामधले जेवढे पण काही प्रॉडक्ट्स आहेत, जे मी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, तर त्या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा प्रॉडक्ट टॅगसुद्धा करेन. तिथे तुम्ही जाऊन ते पर्चेस करू शकता आणि तुमच्याही घराला एक छान एस्थेटिक असा कोझी वाइब देणारं घर तुम्ही बनवू शकता. आपण घरामध्ये कितीही महागड्या वस्तू ठेवल्या किंवा रोज साफसफाई जरी केली, तरीही घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईलच असं नाही. कारण खरं सांगायचं तर घर फक्त दिसायलाच सुंदर असणं पुरेसं नसतं. ते आतमधून कसं असतं ते जास्त महत्त्वाचं असतं. जर घरात सतत चिडचिड असेल, लहान-सहान गोष्टींवरून भांडणं होत असतील किंवा वातावरण थोडं ताणतणावाचं असेल, तर नकळतच घरात एक हेवीनेस तयार होतो. आणि मग घर क्लीन असूनही
मन मात्र शांत नसतं. काहीतरी मिसिंग असल्यासारखं वाटतं आणि ह्यालाच आपण निगेटिव्ह एनर्जी असं म्हणतो. म्हणूनच घर नीट आणि क्लीन ठेवणं जितकं गरजेचं आहे, तितकंच घरात शांतता, समजूतदारपणा आणि थोडं पॉझिटिव्ह वातावरण ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्याचसोबत आपल्या हॉलमध्ये जे कुशन्स असतात ना, त्यांच्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं असतं. कारण हॉल ही अशी एक जागा आहे ना, जिथे आपण जास्त वेळ बसतो किंवा गेस्ट येतात आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जास्त वापर होतो. म्हणूनच कुशन्सचे जे कव्हर असतात, ते वेळोवेळी चेंज करणं पण गरजेचं आहे. ते क्लीन ठेवणं इम्पॉर्टंट आहे. रोज नाही जमलं तरी आठवड्यातून एकदा तरी ते चेंज केलं ना, तरी फरक जाणवतो. कारण अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळेच आपला हॉल नीट, फ्रेश आणि वेलकमिंग असा वाटतो आणि घरातली वाइबसुद्धा तितकीच छान वाटते. घर जितकं क्लीन ठेवणं महत्त्वाचं आहे ना, तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या घरातले कलर. आपल्या घरात खूप मोठे काही बदल करण्याची गरज नसते. फक्त थोडेसे हलके कलर्स जे फ्रेश वाटतील आणि छोट्या-छोट्या डेकोरच्या ज्या गोष्टी असतात ना, त्यासुद्धा आपल्या घरामध्ये जर आपण ॲड केल्या ना, तर घराची वाइब हळू बदलायला लागते आणि जास्त ब्राईट, कोझी आणि फ्रेश वाटतं. आपल्याला सुद्धा घरात एक छान पॉझिटिव्ह फील यायला लागतो आणि त्यासाठी आपण दर काही दिवसांनी आपल्या घरामधल्या छोट्या-छोट्या डेकोरच्या गोष्टी किंवा कुशनचे कव्हर किंवा सोफा कव्हर ह्या सगळ्या गोष्टी ना थोड्या-थोड्या दिवसांनी, काही महिन्यांनी चेंज केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या हॉलला, आपल्या घराला एक वेगळा न्यू लूक येतो आणि पॉझिटिव्ह वाइबसुद्धा येतात. संध्याकाळच्या वेळेला थोडंसं घर आवरून घेणं सुद्धा गरजेचं असतं. कारण दिवसभरात नकळत थोडाफार पसारा होतच राहतो. कधी मुलांमुळे, कधी आपल्या कामामुळे. म्हणून संध्याकाळी थोडा वेळ काढून का होईना, ज्या गोष्टी जिथे आहेत त्या जागच्या जागी ठेवून घेतल्या, तर घर लगेचच नीट वाटायला लागतं. घर क्लीन ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच घरात एक छान फ्रेग्रन्स असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण कितीही साफसफाई केली, पण घरात स्मेल छान नसेल, फ्रेशनेस नसेल, तर त्या क्लिनिंगचा फील तितका येत नाही. म्हणूनच छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण घरात छान फ्रेग्रन्स ठेवू शकतो. जसं की संध्याकाळी धूप, अगरबत्ती, कापूर किंवा एखादा लाईट रूम फ्रेशनर लावू शकतो. जर तुम्ही कापूर यूज करत असाल छान फ्रेग्रन्ससाठी तर भीमसेन कापूर यूज करा. त्याचा सुगंध तर छान आहेच, पण त्यासोबतच घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ती सुद्धा त्याने कमी होते. संध्याकाळच्या, सकाळच्या टायमिंगला घरामध्ये लावलेलं छान असतं. त्याचा सुवास पण इतका छान दरवळतो ना घरामध्ये, भरपूर वेळ राहतो. त्याच्यामुळे तुम्ही तो सुद्धा यूज करू शकता किंवा काही ऑइल डिफ्युजर येतात, ते सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये ॲज अ फ्रेग्रन्स साठी यूज करून घेऊ शकता. संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमिंगला ना आपण आपल्या घरामध्ये असे काही सॉन्ग्स ॲड करायचे किंवा भजन असतील, असे काही असतात ना, ज्याने आपल्या घरामधली निगेटिव्ह एनर्जी कमी होते. जसं की शिवस्तुती असेल, असे बरेच काही सॉन्ग्स आहेत, म्युझिक आहेत, ते आपण आपल्या घरामध्ये लावू शकतो संध्याकाळच्या वेळेला. खरंच ह्या सगळ्या गोष्टींनी भरपूर फरक पडतो. तसंच पूर्ण घरामध्ये जेव्हा आपण धूप दाखवतो किंवा कापूर दाखवतो ना, त्याने सुद्धा आपल्या घरामधली बरीच अशी निगेटिव्हिटी दूर होत असते. तर चला, आज मी ज्या काही छोट्या-छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत ना, ते तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये जर फॉलो केल्या, तर खरंच तुमच्या घरात एक छान, प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वातावरण नक्कीच तयार होईल. मला आशा आहे, की तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक सो मच. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.